राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक ते आवळी खुर्द या दोन गावांदरम्यान सध्या कच्चा पाणंद रस्ता आहे। या ठिकाणी भोगावती नदीवरील नवीन पुलाबरोबरच रस्त्याचं डांबरीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाला निधी मंजूर झालाय। या रस्त्यामुळे या परिसरातील 21 शेतकऱ्यांची जमीन बाधित होतीये। जमीन बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांपैकी अनेक जण अल्पभूधारक आहेत। त्यामुळे रस्त्यासाठी जमीन गेल्यानंतर आपला उदरनिर्वाह कसा चालणार असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। गुंठे जमीन आहे, तेवढी जमीन आमची आहे, ती रस्त्याला जाते। रस्त्याला गेलं तर आम्ही खायचं का? आम्हाला दुसरीकडे कुणीकडे जमीन मिळत नाही, त्याच्यामुळे आम्हाला ती जमीन तरी एक द्या, नाहीतर मोबदला जमिनीचा बागायत ऊसाची जमीन आहे आमची। त्या ऊसाच्या जमिनीला आम्हाला ती ऊसाची जमीन बदलायला तरी पाहिजे, नाहीतर ह्याच्या दुपटीन तिपटीन आम्हाला रक्कम तरी पाहिजे, नाहीतर आम्ही रस्ता होऊ देणार नाही। या रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या शेतजमिनीचा मोबदला मिळेपर्यंत रस्त्याचं काम सुरू करू नये, अन्यथा आत्मदहन करू असा इशारा या बाधित शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिलाय। या रस्त्याचं काम करणारे भंडारी कन्स्ट्रक्शन्सचे मॅनेजर अनिकेत देवर्डेकर यांना शेतकऱ्यांनी निवेदन सादर केलंय। पाणंद रस्ता करताना आवळी खुर्द ग्रामपंचायतीनं शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे असा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केलाय। आवळी खुर्द ते आवळी बुद्रुक या दरम्यानचा जो बंधारा झाला त्याला सन 1917 ते 18 मध्ये मंजुरी मिळाली होती आणि त्याचे काम 2021 मध्ये त्याला मंजुरी देऊन हे काम चालू आहे। आणि त्यानंतर ग्रामपंचायत आवळी खुर्द यांनी ह्या संपूर्ण शेतकऱ्यांची बॉन्ड ह्या रूपाने की जबरदस्तीने त्यांचं हे करून घेतले, रोटरी करून घेतली आणि ती आम्हाला संपूर्ण शेतकऱ्यांना मान्य नसून ह्या जाणाऱ्या शेतकऱ्यांचा त्यांना भूमी अभिलेखला या तिकटीपासून इकडेपर्यंत वरती 33 फुटाचा रस्ता 30 फुटाचा रस्ता आहे, तो 33 फुटाचा झाला आहे। आणि त्यानंतर ह्या तिकटीपासून इकडे खाली जे शेतकरी आहेत मग ते आवळी बुद्रुकचे 8 आहेत आणि आमच्या इकडले बाजूचे जवळजवळ 10, 11 ते 13 शेतकरी आहेत। त्यांना ते त्या संपूर्ण 21 शेतकऱ्यांना की 10 फुटाला भूमी अभिलेखला नोंद असताना त्यांचं 33 फुटाचं पूर्ण शेत जातं आहे आणि ती उपजाऊ जमीन असल्यामुळं त्यांना ते योग्य मोबदला काय असेल ते योग्य मोबदला मिळावा, अन्यथा आत्मदहनाचा इशारा आम्ही तुम्हाला देत आहोत। आवळी खुर्द ते आवळी बुद्रुक हा रस्ता झाल्यानंतर परिसरातील 25हून अधिक वाड्या वस्त्यांच्या संपर्काची सोय होणार आहे, परंतु संबंधित शेतकऱ्यांनी आपल्याला मोबदला मिळाल्याशिवाय काम सुरू करू देणार नसल्याचा पवित्रा घेतलाय। शासन स्तरावरून बळजबरीनं काम सुरू करण्यात आलं तर आत्मदहन करू असा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय। यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष दिनकर आदमापुरे यांच्यासह रवींद्र पाटील, अरुणा पाटील, छबुबाई पाटील, शिवाजी नेवगे, रामचंद्र कवडे, दत्तात्रय कवडे, रत्नाप्पा कवडे, बाबू पाटील आदी शेतकरी उपस्थित होते।